सेना जय सेवालाल मारा बंजारा समाजेर से भाई बहन हेन सेना विनंती छ कि 9 मार्च 2026 मुंबई अधिवेशने में आपण एक सामूहिक अन्नत्याग आंदोलन आयोजित करमेलेचा आणि ही जे आंदोलन छ ही बंजारा समाजेर संविधानिक आरक्षणावास अब આપણે समाजेर लोक कच की आरक्षण મળે નહીં कोणी आरक्षण आपण आबेतून लेते आहे कोणी कारण भारत सरकार राज्य सरकारेनं 2017 में आदेश देना को कि तम महाराष्ट्रेर बंजारा समाजेर रिपोर्ट दो अहवाल दो जते तुम्ही राज्य सरकार भारत सरकारेनं अहवाल देईनी व तुम्ही केंद्र सरकार वपर काहीच कार्यवाही करेनी तो 2017 नंतर 2018 में आपण जे गवर्नमेंट सोबत पाठपुरावा किदे मुंबई में 2018 में आज़ाद मैदान पर आंदोलन किदे वो आंदोलनेर नंतर राज्य सरकार आदिवासी संशोधन विभागेनं एक आदेश दिनो कि तम राष्ट्रीय बंजारा मिशनरी एक प्रतिनिधी मंडळ बोलाताणी वंदुती चर्चा करो आणि अहवाल दो पच 6 मार्च 2019 आदिवासी संशोधन विभाग बंजारा मिशनरी प्रतिनिधी मंडळेनं पुनान बोलाताणी व ते एक बैठक हुई वो बैठके में आपण जे लगभग 60-70 पेजेरो आपण पुरावा सह प्रस्ताव दाखल किदे वो प्रस्ताव आणि वर नंतर एक अहवाल आदिवासी संशोधन विभाग मंत्रालय और प्रधान सचिवेनं हे से प्रस्ताव दाखल करना को आणि वर नंतर आपण पाठपुरावा करतो राज्य सरकारेથી संपर्क रखाडू किदे पण कालांतरेથી काही हेगो की ये मागणी वास આપણે समाजेरी काही संघटना को काही मान्यवर को हे माहिती विरोध करते आहे की आरक्षण मुळे नाही एस टी म्हणजे महामंडळ एस टी काही असे तरी ती प्रोपोगंडा करते की वो ती समाजे में एक चेतना तयार कोणी हुई समाज साथ कोणी दिनो वो ती कालांतरे ती महाराष्ट्र में राष्ट्रीय बंजारा मिशनर जे कार्य है तो वो कार्य हम स्मूथ कर नाके म्हणजे तालुका जिल्हा में आंदोलन किंवा उपोषण करेपेक्षा आपण शासनेसोबत कागदोपत्री लढू करा तो ही लढाई अखंड एप्रिल 25 कंटिन्यू हेती पण योगायोगा ती जना हैदराबाद गॅजेट आवगो तो हैदराबाद गॅजेटेर नंतर पूर्ण महाराष्ट्र में एक आक्रोश तयार होगो आणि आपण हळूहळू 51 मोर्चा वेगे आणि आपण समाजेर जे नवयुवक छ हे बी एक कंबर कसताणी जागा उपोषण बेसगे पण एक शासनेर जे नीती रच ओरोचे जे नियम छ रेग्युलेशन छ ओरनुसार आपण कधीतरी कमी पडगे तो शासनवर दखल लिदो कोणी और ती आपण मागणीनं जावचं वसो शासन तो कार्यवाही किदो कोणी पण कालांतरे ती जना सरकारी सोबत मंडळी मुंबई एक बैठक मुख्यमंत्री उपस्थिति में एक बैठक आयोजित हुई वो बैठके में जे काही लोकून हो बलाय किंवा आमंत्रित किदे वो लोकांना असे सबळ पुरावा हेतेच कोणी की जेरो अहवाल छ किंवा जेरो प्रस्ताव दाखल करन छ तो होती हे मागणी तो वत हे रेटू शके कोणी अब हे जे वत मागणी रेटे तो हे जातानी पकडतानी आयोगेर मागणी कर नाखे अब મને એક કહે છે કે આયોગેનો મારો વિરોધ છે નહીં આયોગેનો પણ આયોગ જર નેમે तो आयोग हो 5 निकषे पर जे काम करिए
और अध्ययन करिए, पूर्ण महाराष्ट्रभर फरिए और नंतर ये अहवाल मळिए। रेगो ये अहवाल देतु वणा ओमें लोकसंख्यारो भी एक विचार करे में आवे छे। 2011 लोकसंख्या कतरी हती आणि 2026 में लोकसंख्या कतरी हुई। अब 2026 में लोकसंख्या जर डाटा ला करन के तो 2026 जनगणनारो डाटा तमने 2027 में मळ्यो। महत्त्वानो मुद्दा ये है कि महाराष्ट्र में बंजारा समाज ओबीसी में छ, तो आपण जनगणना ये एक ओबीसी में काउंट हेवाळा छ। आरक्षण 3च कॅटेगरी छ, SC ST आणि ओबीसी। महाराष्ट्र में जरी आपण विमुक्त जाती में आरक्षण मळतो है, पण ये आरक्षण ये काही संविधानिक छे नहीं। लिगली आपण ओबीसी में छा। 1975 नंतर जन आपण महाराष्ट्र में आरक्षण दिने कोणी ओवळेस एक पद्मश्री भानावतजी आणि वसंतराव नाईक कृपाती आपण ही एक सब कॅटेगरी तयार करता विमुक्त जातीर आपण विमुक्त जातीन आरक्षण दिने। वो विमुक्त जातीर आरक्षण दिने करतानीच आज आपण महाराष्ट्र में जे आपण समाज या शिक्षित हेगो छ, आर्थिक हेगो छ, थोडाफार राजकीय भी हेगो छ। राजकीय थोडाफार म्हणजे प्रत्येक पंचवार्षिकीમાં આપણે સમાજે 4-5 आमदार जारेच। अब रेगी एक आरक्षण मुद्दा पर जर बोला करन के तो जर भारत सरकारेनं ये अहवाल जर देम आवगो तो आए वाले राज्यसभा में भारत सरकार या मोदी सरकार बहुमते में जर आ जाए म्हणजे आहेच वाळो छो राज्यसभा में, कारण लगभग 75 खासदार जागा भराई वाली छ। तो राज्यसभा में बीजेपी ने बहुमत छे नहीं, ओथी अनेक बिल पेंडिंग छ आणि जतेतोणी राज्यसभा में बहुमत मळे नहीं वतोणी बिल वन टाइम पास गई नहीं। राज्यसभा में बहुमत आए बाद जस्टिस रोहिणी आयोगेर जर अहवाल आवगो आणि वो जर लोकसभा में लायम आयो तो ये जे ओबीसी जातीर जे वर्गीकरण विषय छ ये इमिजिएट लोकसभा में पास वेवाळो छ आणि ये जर पास वेगो तो आपण ST आरक्षण कंपल्सरी 100% मळेवाळो छ। कारण रोहिणी आयोग जे आपण प्रस्ताव दिनेचा वो प्रस्तावेर रोहिणी आयोग अभ्यास करे नंतर वो आपण समन्स बजाताणी दिल्ली बलाताणी वो पर एक बैठक हुई आणि वो बैठके में वो आपण होकार देणे की खरोखरच म्हणे तुमच्या समाजावर अन्याय झालेला आहे। जेव्हा एका जातीला अलग अलग राज्यामध्ये अलग अलग जर ठेवलेलं आहे तर हे शासनाची चूक आहे आणि हे चूक मी दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही। वसो आपण एक शब्द दिने ती और ती आपण भी लारे जे 2020 ते 2025 तोणे आपण रोहिणी आयोगेर अहवालेरच वाट देख रहे तो कहा को तो महाराष्ट्र में आपण समाज केनी साथ देन तयार छे हे तो कोणी आणि छे नहीं। कारण आजही आपण मानसिकता हीच कि कोणसोई एक व्यक्ति जर काही कर रो है तो वो विरोध करे मावस वो साथ दे मायनी और ती हैदराबाद गैजेटेर विषय पर महाराष्ट्र में ST आरक्षण मागने जो मुद्दा छ ये ज्वलंत हेगो छ। समाजे में गरीब समाजे में आक्रोश तयार हेगो छ। तो आपण अब 9 तारखेनं आझाद मैदाने पर आंदोलन रकाड मिले था। तो ये आंदोलन में जेर जेर पिसाती मुंबई में आयन चावच संघटना पिसार काही गरज छे नहीं। संघटना पिसा दो मत जेर जेर पिसाती मुंबई नाव आणि एक वेळा सरकारे पर दबाव गट तयार करो। आपण मागणी मंजूर हेम वेळ लागेवाळ छे नहीं। धन्यवाद। जय सेवालाल।